कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। करवीर तालुक्यातील केरले गावात घडलेल्या या घटनेने 6वीत शिकणाऱ्या मुलाच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडले, त्यात त्याचं निधन झालं। केरलेमधील कुमार हायस्कूलमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी आता 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। स्वरूप माने वय वर्ष 11 असे त्या मुलाचं नाव। कुमार हायस्कूलमध्ये स्वरूप माने हा 6वी शिकत होता। तो लघुशंकेसाठी जात होता, त्यावेळी शिक्षकांनी त्याला दुरावस्थेत असलेल्या शाळेचे गेट बाजूला करण्याचे सांगितले। त्यावेळी ते गेट त्याच्या अंगावर पडले। या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्याचं निधन झालं। घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याचं निधन झाल्याप्रकरणी पालक संतप्त झाले। त्यानंतर शाळा प्रशासनाने हालचाल केल्या। या प्रकरणी 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। करवीर पोलीस स्टेशनमध्ये वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे। शाळेचे लोखंडी गेट दोरीने आणि कापडाने बांधण्यात आले होते, त्याची दुरावस्था झाली होती, त्यानंतर त्याची दुरुस्ती केली गेली नाही। शाळेच्या CCTVमध्ये शिक्षक 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गेट बाजूला करून घेत असल्याचं दिसत होतं। त्यावेळी ते गेट स्वरूप माने याच्या अंगावर पडलं। यामुळे त्या विद्यार्थ्यास गेट बाजूला सांगणाऱ्या वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे।